Dear students, this is our second video. In first video, we have started the second topic of 11th standard, scalars and vectors. या टॉपिक मधल्या काही दोन डेफिनेशन्स आपण फक्त स्टडी केले आहेत. व्हॉट इज स्केलर अँड व्हॉट इज वेक्टर. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर अँड देन विल डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, झिरो वेक्टर म्हणजे काय, पॅरलल वेक्टर्स म्हणजे काय, अँटी पॅरलल वेक्टर्स, निगेटिव्ह वेक्टर, युनिट वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, जे डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स आहेत त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो विल फर्स्ट डिस्कस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो हाऊ वेक्टर कॅन बी ग्राफिकली रिप्रेझेंटेड. ग्राफ मध्ये तुम्हाला वेक्टर कसा रिप्रेझेंट करता येईल. समजा नोटबुक मध्ये तुम्हाला वेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे तर तो कसा रिप्रेझेंट करता येईल. समजा एक सेंटेन्स घेतलं मी कालच, आपण एक फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मधला सेंटेन्स घेऊया. ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स ईस्ट. हे मला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे ऑन द ब्लॅकबोर्ड, ऑन द नोटबुक. तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं तर बघा. सो व्हॉट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो वेक्टर कॅन बी ग्राफिकली रिप्रेझेंटेड बाय अ स्ट्रेट लाईन. Vector can be graphically represented always by a straight line. तर ग्राफिकली तुम्हाला वेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर असा कर्व काढून चालत नाहीये, तुम्हाला डेफिनेटली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागते. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट लाईन विथ अ एरो हेड. म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे त्याच्यावर एक एरो आहे तर हेच ना ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मग याच्यामध्ये हा जो एरो आहे, दिस एरो इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ वेक्टर. आता वेक्टर म्हणजे काय आहे. वेक्टर मध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड लागणार, युनिट लागणार, डायरेक्शन लागणार. वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इट्स मॅग्निट्यूड, युनिट ॲज वेल ॲज डायरेक्शन. त्याला युनिट पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे आणि डायरेक्शन पाहिजे. मग यातला डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं तर हा जो एरो आहे, द एरो ऑन द स्ट्रेट लाईन गिव्स डायरेक्शन ऑफ वेक्टर अँड दिस लेंथ ऑफ द स्ट्रेट लाईन गिव्स इट्स मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल मला एक सेंटेन्स सांगायचा आहे. मगाचा सेंटेन्स घेऊया आपण. ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स ईस्ट. हे मला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे. ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स ईस्ट. समजा मी इथे 4 सेंटीमीटरची लाईन काढली आहे. स्ट्रेट लाईन 4 सेंटीमीटरची आहे. 1 2 3 अँड 4 सेंटीमीटरची लाईन आहे. समजा मी इथे लिहिलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. ह्या लाईनच्या वर मी लिहिलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. हा जो एरो आहे त्या एरोच्या इथे लिहितो मी ईस्ट. हा वेक्टर काय रिप्रेझेंट करतो किंवा ही लाईन काय रिप्रेझेंट करते. एका सेंटीमीटरची किंमत किती आहे 20 किलोमीटर पर आवर. मग 4 सेंटीमीटरची लाईन आहे. मग 4 सेंटीमीटर काय इंडिकेट करणार 20 प्लस 20 प्लस 20 प्लस 20 म्हणजे 80. म्हणजे 80 किलोमीटर पर आवर. डायरेक्शन कुठं आहे ईस्ट आहे. सो दिस रिप्रेझेंट्स दॅट ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स ईस्ट. आपला कुठलाही आपण मॅप घेतला, इंडियाचा मॅप घेतला किंवा महाराष्ट्राचा मॅप घेतला तर राईट कॉर्नर मध्ये असा एक एरो असतो बघा. एरोला इथं नॉर्थ लिहिलं असतं. सो अपवर्ड डायरेक्शन ऑफ द मॅप इंडिकेट्स नॉर्थ डायरेक्शन. अपवर्ड साइड ऑफ द मॅप इंडिकेट्स नॉर्थ डायरेक्शन. तसं ह्या स्ट्रेट लाईन मध्ये हा जो एरो आहे, हा एरो काय दाखवतो, इट गिव्स डायरेक्शन अँड लेंथ ऑफ दिस स्ट्रेट लाईन गिव्स मॅग्निट्यूड. सो हाऊ ग्राफिकली वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड. Vector can be graphically represented by a straight line with a arrowhead. Arrowhead gives direction of the vector and length of the straight line gives its a magnitude. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर मॅथमॅटिकली तुम्हाला सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट करायचं असेल तर समजा आपण असं एक सेंटेन्स घेतलं. बॉडी डिस्प्लेसेस फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट टुवर्ड्स नॉर्थ. किंवा बॉडी डिस्प्लेसेस फ्रॉम A to B. Body displaces from A to B by 20 meter. बॉडीचं 20 मीटर न डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. बॉडी डिस्प्लेसेस फ्रॉम A to B. मग हा डिस्प्लेसमेंट जो वेक्टर आहे तुम्हाला सिम्बॉलिकली कसा रिप्रेझेंट करता येईल तर आपण असं रिप्रेझेंट करू शकतो AB बार. इथं AB बार मध्ये हा वरचा जो बार आहे इट इंडिकेट्स डायरेक्शन. AB gives distance. So AB bar gives displacement. Vector can be symbolically represented by any letter. For example, तुम्हाला velocity represent करायचं असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये velocity आपण अशी रिप्रेझेंट करू शकतो V bar. डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करायचं असेल, डिस्प्लेसमेंट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय S bar. एक्सेलरेशन रिप्रेझेंट करायचं आहे, एक्सेलरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय A bar. In all these notations this bar indicates direction. आणि त्यामुळं तुम्ही फक्त इथं हा V काढला असा, V नोटेशन दिलं, दिस इज
this is not representation of vector. This v cannot represent a vector. It indicates only magnitude. हा फक्त स्पीड इंडिकेट करतो. याला जर मी बार दिला, इट इंडिकेट्स velocity because velocity is a vector. कोणत्याही वेक्टरचा मॉड्युलस घेतला, फॉर एक्झाम्पल समजा v bar हा velocity वेक्टर आहे. दिस इंडिकेट्स velocity. It has magnitude as well as डायरेक्शन. आणि असं जर आपण मॉड्युलस घेतला असा, तर मॉड्युलस घेतल्यानंतर त्याचा आन्सर येतो ते vच येणार आहे, कारण मॉड्युलस मध्ये डायरेक्शन कॅन्सल होते. सो मॉड्युलस ऑफ एनी वेक्टर इंडिकेट्स ओनली मॅग्निट्यूड. कुठल्याही वेक्टरचं जर मॉड्युलस घेतलं, तर याचा समजा मी मॉड्युलस घेतला, तर याचा मॉड्युलस काय येणार, डिस्टन्स. म्हणजे वेक्टरचा मॉड्युलस घेतला की तुम्हाला स्केलर मिळतो, त्यातली डायरेक्शन निघून जाते. ए बार इंडिकेट्स वेक्टर, ओनली ए इंडिकेट्स स्केलर. मॉड्युलस ऑफ ए बार इंडिकेट्स स्केलर. तर हे सिम्बॉल्स लक्षात ठेवा. कुठलाही वेक्टर आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू शकतो. फक्त त्या सिम्बॉलच्या वर कॅपिटल किंवा स्मॉल लेटर असेल तरी चालेल. सिम्बॉलच्या वर असा एरो असेल, एरो पूर्ण अशी लाईन स्ट्रेट लाईन काढली तरी चालते, किंवा असा एरो काढला तरी चालतो. हा जर एरो असेल तर इंडिकेट्स दॅट लेटर इंडिकेट्स वेक्टर. सो दिस इज अ सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन and this is the graphical representation of vector. So we are discussing different types of vectors: zero vector, parallel vectors, anti-parallel vectors, negative vector, unit vector, equal vectors, and lastly resultant vector. So what is zero vector? First type आपल्याला डिस्कस करायचा, what is zero vector. तर नावातच आहे बघा, zero vector हा वेक्टर आहे. वेक्टरचा टाइप स्टडी करतोय, so it should have direction. मग झिरो, एखाद्या वेक्टर मध्ये झिरो काय असू शकतं, डायरेक्शन झिरो आहे असं म्हणू शकत नाही आपण, कारण हा वेक्टर आहे. वेक्टरला डायरेक्शन डेफिनेटली असणार आहे. मग वेक्टर मध्ये काय काय असतं, तर युनिट, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मतलब मॅग्निट्यूड काय असणार आहे, झिरो असणार आहे. सो द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड बट हॅव्हिंग पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ झिरो वेक्टर. ज्या वेक्टर मधलं, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं, इट हॅव अ पर्टिक्युलर डायरेक्शन, पर्टिक्युलर युनिट, बट मॅग्निट्यूड शुड बी झिरो. असा जो वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. सो व्हॉट इज झिरो वेक्टर? झिरो वेक्टर इज द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड पर्टिक्युलर डायरेक्शन. एक सिंपल एक्झाम्पल देतो म्हणजे क्लिअर होईल. व्हॉट इज झिरो वेक्टर? आता कन्सिडर करा, हा एक पार्टिकल आहे. द पार्टिकल इज ॲट रेस्ट. पार्टिकल इज ॲट रेस्ट. तो हलत नाही आहे, फिक्स आहे, एका ठिकाणी स्थिर आहे. हा पार्टिकल इज ॲट रेस्ट. आणि या पार्टिकलची मला वेलॉसिटी सांगायची आहे. वेलॉसिटी हा वेक्टर आहे. स्पीड सांगायचं झालं तर स्पीड हा स्केलर आहे. मग वेलॉसिटी जर वेक्टर असेल, मला वेक्टर फॉर्म मध्ये याची वेलॉसिटी मला डिफाइन करायची असेल, तर वेलॉसिटी ऍक्च्युअली किती आहे, पार्टिकल ॲट रेस्ट आहे म्हणजे स्पीड पण झिरो आणि वेलॉसिटी पण झिरो आहे. मग वेलॉसिटी वेक्टर ऑफ द स्टेशनरी पार्टिकल. पार्टिकल स्टेशनरी आहे, स्टेशनरी म्हणजे ॲट रेस्ट, थांबलेला आहे. So the velocity vector of the stationary particle is also called as a null vector or zero vector. Zero vector ला दुसरं नाव आहे, zero vector is also called as null vector. null म्हणजेच झिरो, null vector or zero vector. हा जो पार्टिकल ॲट रेस्ट आहे त्याची वेलॉसिटी झिरो असते. सो वेलॉसिटी वेक्टर ऑफ द स्टेशनरी पार्टिकल इज अ नल वेक्टर. हे झालं पहिलं एक्झाम्पल झिरो वेक्टरचं. फर्स्ट एक्झाम्पल मी काय सांगितलं, velocity vector of a stationary particle is a null vector. जो पार्टिकल स्टेशनरी आहे, जो हलतच नाही आहे, तर त्याची वेलॉसिटी किती असणार आहे, झिरो असणार आहे. वेलॉसिटी झिरो म्हणजेच काय, त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, झिरो असणार आहे. सो वेलॉसिटी वेक्टर ऑफ द स्टेशनरी पार्टिकल इज अ नल वेक्टर. सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पल पण सिंपल आहे. झिरो वेक्टरचं सेकंड एक्झाम्पल. समजा एखादा पार्टिकल आहे, हा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये आहे. पार्टिकल इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड न पार्टिकल टुवर्ड्स राइट मूव लागला आहे. पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड टुवर्ड्स राइट, टुवर्ड्स ईस्ट. मग पार्टिकल जर कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये असेल तर त्याचं ऍक्सलरेशन किती? ऍक्सलरेशन म्हणजेच काय, आता आपण 10th मधून आलोय, काही फिजिकल क्वांटिटी आपल्याला माहिती आहेत, काही फिजिकल क्वांटिटी नवीन तुम्हाला पुढं स्टडी मध्ये येतील. तर ऍक्सलरेशन मला वाटतं तुम्हाला झालेलं आहे. ऍक्सलरेशन मध्ये मराठीमध्ये आपण त्याला त्वरण म्हणतो. ऍक्सलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड म्हणजेच ऍक्सलरेशन नाही आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे ऍक्सलरेशन. माझा स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. डायरेक्शन चेंज व्हायले का, पार्टिकल सेम डायरेक्शनला चाललाय, डायरेक्शन चेंज होत नाहीये, स्पीड चेंज होत नाहीये, म्हणजे त्याचं ऍक्सलरेशन किती आहे, झिरो आहे.
स्पीड चेंज होण्याचा रेट, व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट म्हणजेच काय ऍक्सेलरेशन. सो इफ द पार्टिकल इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन द सेम डायरेक्शन इट्स ऍक्सेलरेशन इज झिरो. त्याचं ऍक्सेलरेशन किती असणार आहे? झिरो असणार आहे. मग ऍक्सेलरेशन झिरो असेल तर मी असं स्टेटमेंट करू शकतो, ऍक्सेलरेशन वेक्टर ऑफ युनिफॉर्मली मुव्हिंग पार्टिकल इज अ नल वेक्टर. हा युनिफॉर्मली मुव्हिंग पार्टिकल आहे, युनिफॉर्म स्पीडनं कॉन्स्टंट स्पीडनं मोशन मध्ये असलेला हा पार्टिकल आहे जो सेम डायरेक्शनला मूव्ह करलाय, तर त्याचं ऍक्सेलरेशन झिरो आहे. ऍक्सेलरेशन झिरो म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन वेक्टरला काय म्हणतो आपण? झिरो वेक्टर. तर हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स ऑफ झिरो वेक्टर. फर्स्ट इज द velocity vector of the stationary particle is a null vector and acceleration vector of uniformly moving particle is also a null vector. आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे, सेकंड टाइप बघायचा आहे पॅरलल वेक्टर्स. सो आता बघितलं आपण व्हॉट इज झिरो वेक्टर, व्हॉट इज नल वेक्टर. द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड बट हॅव्हिंग पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ झिरो वेक्टर. आता पुढच्या डेफिनेशन अतिशय सिंपल आहेत, नावावरून आपण डिफाइन करू शकतो. बघा पॅरलल वेक्टर्स तुम्ही सांगू शकता, पॅरलल मध्ये मॅग्निट्यूड पॅरलल असण्याचा संबंध नाही आहे. पॅरलल काय असणार आहे? सेम काय असणार आहे? डायरेक्शन असणार आहे. सो व्हॉट आर द पॅरलल वेक्टर्स? द वेक्टर्स हॅव्हिंग सेम डायरेक्शन, सेम मॅग्निट्यूड असावंच अशी काय कंडिशन नाही आहे. मॅग्निट्यूड सेम असलं तरी चालतं, डिफरंट असलं तरी चालतं, मात्र एक कंडिशन कंपल्सरी आहे की डायरेक्शन शुड बी सेम. सो व्हॉट आर द पॅरलल वेक्टर्स? द वेक्टर्स हॅव्हिंग सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ पॅरलल वेक्टर्स. आपण हे ग्राफिकली कशा रिप्रेझेंट करू शकतो बघा. सपोज दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार. हा सिम्बॉल आहे वेक्टरचा. ए इंडिकेट्स मॅग्निट्यूड, ए इंडिकेट्स इट्स लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड, अँड दिस बार इंडिकेट्स डायरेक्शन म्हणजे एरो हेड. एरो हेड गिव्स डायरेक्शन, लेंथ इंडिकेट्स मॅग्निट्यूड. सो दिस इज वन ऑफ द वेक्टर. ए बार हा वेक्टर आहे, तो कुठल्या डायरेक्शनला आहे? टुवर्ड्स ईस्ट आहे. समजा मी सेकंड वेक्टर काढला असा, थर्ड वेक्टर काढला, फोर्थ वेक्टर काढला. हा ए बार, हा बी बार, हा सी बार आणि हा डी बार. चार वेक्टर्स आहेत. समजा हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स आहे. प्रत्येकाचा मॅग्निट्यूड वेगळा आहे. हा 20 न्यूटन फोर्स आहे टुवर्ड्स ईस्ट, हा 30 न्यूटन फोर्स आहे टुवर्ड्स ईस्ट. फॉर एक्झाम्पल हा समजा 25 न्यूटन फोर्स आहे टुवर्ड्स ईस्ट, हा समजा 5 न्यूटन फोर्स आहे टुवर्ड्स ईस्ट. मॅग्निट्यूड काय वाटेल ते असू दे, फक्त डायरेक्शन सगळ्यांची काय आहे? सेम आहे. तर या सगळ्या वेक्टरची डायरेक्शन सेम असेल तर या वेक्टर्सना आपण काय म्हणणार? पॅरलल वेक्टर्स. सो द वेक्टर्स हॅव्हिंग सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ पॅरलल वेक्टर्स. आता या सगळ्यामध्ये सगळ्यांचं जर मॅग्निट्यूड सेम असतं, फॉर एक्झाम्पल बघा समजा चार वेक्टर घेतले आपण किंवा दोन वेक्टर घेऊया. समज दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार अँड सेकंड वेक्टर बी बार. बोथ आर हॅव्हिंग सेम लेंथ, बोथ आर हॅव्हिंग सेम डायरेक्शन. म्हणजे ए बार आणि बी बारची डायरेक्शन पण सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे. याला आपण काय म्हणू शकतो? डायरेक्शन सेम आहे, सो इट कॅन बी कॉल्ड ॲज पॅरलल वेक्टर्स. आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे, सो इट कॅन बी कॉल्ड ॲज अ इक्वल वेक्टर्स. म्हणजे इक्वल वेक्टरची आपल्याला डायरेक्शन इथेच मिळते बघा. द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स, अँड द वेक्टर्स हॅव्हिंग ओनली सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ पॅरलल वेक्टर्स. म्हणजे सगळे पॅरलल वेक्टर्स हे इक्वल वेक्टर असतीलच असं नाही आहे, पण सगळे जे इक्वल वेक्टर्स आहेत हे दोन इक्वल वेक्टर आहेत, हे डेफिनेटली पॅरलल आहेत. पण समजा हा आणि हा वेक्टर घेतला, सेकंड आणि थर्ड घेतला, बी बार आणि सी बार, हे पॅरलल वेक्टर्स आहेत पण इक्वल वेक्टर्स आहेत का? नाही आहे, कारण त्याचा मॅग्निट्यूड वेगळा आहे. म्हणजे इक्वल वेक्टरसाठी दोन्ही कंडिशनसाठीच पाहायला पाहिजे. मॅग्निट्यूड शुड सेम, डायरेक्शन शुड सेम. आणि पॅरलल वेक्टरसाठी काय एकच कंडिशन? दे शुड हॅव सेम डायरेक्शन. सो व्हॉट आर पॅरलल वेक्टर्स? The vectors having same direction are called as parallel vectors. And the vectors having same magnitude as well as same direction are called as equal vectors. मग या पॅरलल वेक्टर्स मध्ये अँगल कसा काढायचा? व्हॉट इज द अँगल बिटवीन टू पॅरलल वेक्टर्स? तर लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे दिस इज कॉल्ड ॲज अ ओरिजिन ऑफ वेक्टर. आणि हा जो पॉइंट आहे एरो हेड, दिस इज कॉल्ड ॲज अ टर्मिनस ऑफ वेक्टर. ह्याला म्हणायचं ओरिजिन ऑफ वेक्टर, ह्याला म्हणायचं टर्मिनस ऑफ वेक्टर, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये आपण ह्याला म्हणू शकतो स्टार्टिंग पॉइंट ऑफ द वेक्टर अँड दिस इज द एंड पॉइंट ऑफ द वेक्टर. हा, मग वेक्टर मधला अँगल काढताना हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा फर्स्ट वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा आपण एकमेकावर ओव्हरलॅप केला तर दोन्ही मधला अँगल किती येणार आहे? 0 येणार आहे. सो अँगल बिटवीन टू पॅरलल वेक्टर्स इज ऑलवेज इक्वल टू 0.
द वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. हा वेक्टर पॅरलल असा स्लाइड केला मी, हा वेक्टर जो आहे तो असा स्लाइड करून मी इथं वर आणला, ए वर ओव्हरलॅप केला, तर त्याचं मॅग्निट्यूड बदलणार नाही आहे, बी चं मॅग्निट्यूड बदलणार, डायरेक्शन बदलणार नाही आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही जर बदलत नसेल तर वेक्टर बदलणार नाही आहे. सो एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. हा वेक्टर जर मी असा तिरका केला तर डायरेक्शन चेंज होणार. त्यामुळं एखादा वेक्टर आपण त्याच वेक्टरला पॅरलल स्लाइड केला तर त्याच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये काहीही चेंज होत नाही आहे. सो एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. हा स्लाइड करून इथं ओव्हरलॅप केला तर दोन्हींचा ओरिजिन एक होतो, दोन्हींचा टर्मिनस एक होतो, दोन्ही म्हटलं अँगल किती असणार आहे, 0 असणार आहे. सो अँगल बिटवीन टू पॅरलल वेक्टर्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट थर्ड पॉइंट आपला स्टडी करायचा आहे. फर्स्ट आपण बघितला झिरो वेक्टर, सेकंड पॅरलल वेक्टर्स, हा पण डिफाइन केला आपण इक्वल वेक्टर. नेक्स्ट बघायचा अँटी पॅरलल वेक्टर्स. व्हॉट आर द अँटी पॅरलल वेक्टर्स? सपोज दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार टुवर्ड्स ईस्ट, हे डायरेक्शन आपण ईस्ट कन्सिडर करूया. ए बार इज अ वेक्टर विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स ईस्ट. सेकंड वेक्टर मी असा घेतो बी बार विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स वेस्ट. हा ईस्ट डायरेक्शनला आहे, हा वेस्ट डायरेक्शनला आहे. दोन्हींचा मॅग्निट्यूड सेम असेल किंवा डिफरंट असेल काय फरक पडत नाही आहे, पण दोन्हींची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असेल. एक ईस्टला आहे तर दुसरा वेस्टला आहे, एक साऊथला असेल तर दुसरा नॉर्थला पाहिजे. असे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनचे जर वेक्टर्स असतील तर म्हणायचं अँटी पॅरलल वेक्टर्स. सो व्हॉट आर द अँटी पॅरलल वेक्टर्स? द वेक्टर्स हॅव्हिंग exactly opposite direction are called as anti-parallel vectors. तो दोन्ही मधला अँगल कसा काढायचा बघा. तर हा ओरिजिन ऑफ द वेक्टर, हा टर्मिनस ऑफ द वेक्टर. ह्याचा ओरिजिन कुठे येणार? तर ह्याचा ओरिजिन इथे येणार. दिस इज द ओरिजिन ऑफ द सेकंड वेक्टर, दिस इज द टर्मिनस. हा मी असा स्लाइड केला पॅरलल, तर स्लाइड केल्यानंतर ह्याचा जो एरो आहे तो ह्या बाजूला येणार. ह्याचा फर्स्ट वेक्टरचा एरो टुवर्ड्स ईस्ट आहे, सेकंड वेक्टरचा एरो टुवर्ड्स वेस्ट आहे. दोन्ही मधला अँगल किती आला? तर 180 आला. So angle between two anti-parallel vectors is always equal to 180 degree. Angle between two parallel vectors is always equal to 0 degree. Angle between two anti-parallel vectors is equal to 180 degree. Anti-parallel vectors म्हणजे काय? The vectors having exactly opposite direction are called as anti-parallel vectors. Next definition, negative vector. Negative vector म्हणजे काय बघा. इथं म्हणलं मी parallel vectors. पॅरलल वेक्टर्स म्हणजे एकापेक्षा जास्त वेक्टर्स आहेत, मोर दॅन वन वेक्टर. अँटी पॅरलल वेक्टर्स, एकाच वेक्टरला मी पॅरलल किंवा अँटी पॅरलल म्हणू शकत नाही आहे, पेअर पाहिजे, 3, 4, 5 एकापेक्षा जास्त वेक्टर्स असतील तर आपण पॅरलल किंवा अँटी पॅरलल म्हणू शकतो. ठीक आहे. झिरो वेक्टर हा सिंगल वेक्टर असतो, पेअर नसते. सिंगल वेक्टर whose magnitude is 0 is called as zero vector. निगेटिव्ह वेक्टर्स म्हणलेलं नाही आहे मी, निगेटिव्ह वेक्टर म्हणलेला आहे. सो इट इज ऑल्सो सिंगल वेक्टर. तर निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय बघा. समजा हा एक वेक्टर आहे ए बार, हा निगेटिव्ह वेक्टर नाही, हा वेक्टर आहे. ह्याला जर वेक्टर मानलं मी तर एवढ्याच मॅग्निट्यूडचा, सेम मॅग्निट्यूडचा बट एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनचा दुसरा जो वेक्टर असेल, कसा पाहिजे? याला अँटी पॅरलल पाहिजे, मात्र मॅग्निट्यूड कसं पाहिजे? सेम पाहिजे. याचं मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे? ए आहे, मात्र याची डायरेक्शन कशी आहे? एक्झॅक्टली अपोजिट आहे. तर हा जर एक वेक्टर असेल तर हा याचा निगेटिव्ह वेक्टर झाला. सो दिस इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए बार. किंवा तुम्ही जर याला ए बार मानलं, हा जर एक वेक्टर मानला तर याला काय म्हणायचं? मायनस ए बार. म्हणजे कोणत्याही वेक्टरला आपण निगेटिव्ह वेक्टर घेऊ शकतो, डायरेक्शन फक्त रिव्हर्स करायची, 180 डिग्रीने चेंज करायची, तो आपला काय म्हणतो? निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा हा एक वेक्टर घेतला, 25 न्यूटन फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन. हा एक वेक्टर आहे. तर याचा निगेटिव्ह वेक्टर कसं काढणार? तर ह्या वेक्टरला पॅरलल दुसरा वेक्टर काढायचा, हॅव्हिंग सेम लेंथ म्हणजे सेम मॅग्निट्यूड बट एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. इथून स्टार्ट करतो मी. हा असा एक्झॅक्टली पॅरलल आहे, सेम लेंथ आहे. हा 25 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट असेल तर हा 25 न्यूटन टुवर्ड्स वेस्ट असणार. म्हणजे समजा हा एफ बार असेल तर हा असणार मायनस एफ बार. ह्या वेक्टरला मी काय म्हणणार? दिस इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ एफ बार. प्रत्येक वेक्टरला त्याचा एक निगेटिव्ह वेक्टर आपण ड्रॉ करू शकतो, फक्त डायरेक्शन काय करायची?
एक्झॅक्टली अपोजिट घ्यायची. सो दिस इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह वेक्टर. सो निगेटिव्ह वेक्टर इज द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन. नेक्स्ट पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत. आता आपण न्यूमेरिकल्स घेऊ शकत नाही आहे कारण आपण अजून रिझॉल्युशन ऑफ वेक्टर स्टडी केलेलं नाही आहे. जेव्हा आपला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर इन 1 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन कळेल त्यानंतर आपल्याला याच्यावरचे वेक्टर ह्या युनिट वेक्टरचे एक्झाम्पल्स घेता येतील. आता फक्त कन्सेप्ट बघायचा, युनिट वेक्टर म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहे आणि फॉर्म्युला काय आहे. सो व्हॉट इज युनिट वेक्टर. बघा व्हॉट इज युनिट वेक्टर. समजा हा एक वेक्टर आहे, परत सेम एक्झाम्पल घ्या आपण. 25 न्यूटन फोर्स F bar is equal to F bar हा वेक्टर आहे. 25 न्यूटन फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स ईस्ट. दिस इज वन ऑफ द वेक्टर. हा एक वेक्टर घेतला आपण 25 न्यूटन फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स ईस्ट. आता ह्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूड न डिवाइड केलं. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 25 इज द मॅग्निट्यूड. न्यूटन हे युनिट आहे. मी काय म्हटलं, कोणत्या वेक्टरला त्याच्या फक्त मॅग्निट्यूड न डिवाइड करायचं. मग ह्या वेक्टरला ह्याच्या मॅग्निट्यूड न डिवाइड केलं तर आन्सर काय येणार, 25 न्यूटनला 25 न डिवाइड करा. काय आला आन्सर, F bar इज इक्वल टू 25 न्यूटन अपॉन 25 म्हणजे किती आलं, 1 न्यूटन. मग असा जो वेक्टर आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं, डायरेक्शन सेम राहणार, फक्त मॅग्निट्यूड किती होणार, 1 होणार. दॅट वेक्टर इज कॉल्ड एज अ युनिट वेक्टर. सो व्हॉट इज युनिट वेक्टर, वेक्टर हॅव्हिंग सेम डायरेक्शन बट युनिट मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड किती पाहिजे, 1 पाहिजे. 1 मीन्स युनिट. सो दॅट वेक्टर इज कॉल्ड एज अ युनिट वेक्टर. फॉर एक्झाम्पल समजा हा A बार हा वेक्टर आहे, त्याची लेंथ एवढी आहे म्हणजे मॅग्निट्यूड एवढा आहे, डायरेक्शन इकडे आहे, ह्या डायरेक्शनला तो वेक्टर अलाइन झालेला आहे. सो दिस इज अ वेक्टर A बार. माझा युनिट वेक्टर कुठे असणार, डेफिनेटली युनिट वेक्टर इकडेच असणार. मग हा वेक्टर असेल तर युनिट वेक्टर कसा दाखवायचा, तर युनिट वेक्टरचं नोटेशन तुम्ही A असेल तर स्मॉल a घेऊ शकता किंवा जनरली U, स्मॉल u आणि वर फक्त कॅप द्यायचा. स्मॉल u वर असा कॅप दिला, कॅप इंडिकेट्स युनिट वेक्टर. सो u कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ A बार. यू कॅपचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण, यू कॅप हा युनिट वेक्टर आहे. मग तुम्हाला मी कन्सेप्ट काय सांगितली, कोणत्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. आता वेक्टर काय हा A बार आहे, मग A बारला मला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं आहे. मग याचं मॅग्निट्यूड किती सांगा बघूया. A बारचं मॅग्निट्यूड बघा सांगितलं मी, बार काढला की उरलेलं मॅग्निट्यूड असतं, म्हणजे A बारचं मॅग्निट्यूड मी A लिहू शकतो. A बार हा वेक्टर झाला, A त्याचं मॅग्निट्यूड आहे. कोणत्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आपल्याला काय मिळतो, युनिट वेक्टर मिळतो. तुम्हाला नंतर याचं कन्फर्मेशन मिळेल जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तेव्हा तुम्हाला काय की कुठल्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आन्सर डेफिनेटली 1च येतं. ह्याची प्रूफ आपल्याला नंतर घ्यायची आहे. आता फक्त डेफिनेशन आणि फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. युनिट वेक्टर इज इक्वल टू A बार अपॉन A. आणि कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, हा A च्या ऐवजी आपण मॉड्युलस ऑफ A बार लिहू शकतो, कारण कुठल्याही वेक्टरचा जर मॉड्युलस घेतला तर ते मॅग्निट्यूड असतं, तुम्हाला सांगितलं आहे मी. सो वेक्टर upon its magnitude gives unit vector. So what is unit vector? The vector having unit magnitude and the direction same as that of given vector. ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं आणि त्या वेक्टरची डायरेक्शन कुठली असते, सेम त्या वेक्टरच्या डायरेक्शनला असते, अशा वेक्टरला म्हणायचं युनिट वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स आपण बघितलेलं आहे. सो आय विल रिवाइज दिस डेफिनेशन. बघा, झिरो वेक्टर म्हणजेच काय, द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड but particular direction. Parallel vectors म्हणजे काय, vectors having same direction are called as the parallel vectors. Angle between two parallel vectors किती असतो, 0 डिग्री असतो. Next, anti-parallel vectors. What are the anti-parallel vectors? The vectors having exactly opposite direction are called as a anti-parallel vectors. Angle किती असतो, angle between anti-parallel vectors 180 degree. Next, negative vector. Negative vector of any vector is a vector having same magnitude but exactly अपोजिट डायरेक्शन. कुठल्याही वेक्टरची डायरेक्शन रिव्हर्स केला तर तो निगेटिव्ह वेक्टर बनतो. व्हॉट इज युनिट वेक्टर, युनिट वेक्टर इज द वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ गिवन वेक्टर. व्हॉट आर द इक्वल वेक्टर्स, इक्वल वेक्टर्स आर द वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. आणि टाइप्स म्हटलं आपण लास्ट पॉइंट डिस्कस करूया. व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर. ह्याचे डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्वाचा पार्ट स्टार्ट होतो आहे टॉपिक मधला, ऍडिशन ऑफ वेक्टर ऑन ऍडिशन ऑफ वेक्टर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. दोन पार्ट मध्ये हा टॉपिक डिवाइड होतो. फर्स्ट हा पार्ट आहे तो ऍडिशन ऑफ वेक्टर वर बेस्ड आहे आणि नेक्स्ट हा पार्ट आहे तो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर आहे. स्केलरची मल्टिप्लिकेशन आणि वेक्टरची मल्टिप्लिकेशन पूर्ण वेगळे आहे, त्यामुळे त्याचे डिफरंट रूल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत नेक्स्ट हाफ टॉपिक मध्ये. तर फर्स्ट हाफ टॉपिक मधला
एक महत्वाचा पॉईंट आपण ह्याच्यानंतर स्टार्ट करतोय. कोणता? तर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. तत्पूर्वी आपण हे डेफिनेशन बघूया. व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर? बघा, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर? फर्स्ट आय विल डिस्कस कन्सेप्ट अँड देन विल डिफाइन इट. हा, तर आपण कन्सेप्ट डिस्कस करूया, नंतर त्याची डेफिनेशन आपण तयार करूया. तर लक्ष द्या, समजा हा एक स्टोन आहे. दिस इज अ रिजिड बॉडी, वन ऑफ द रिजिड बॉडी. एक मेटल स्पियर आहे फॉर एक्झाम्पल, कन्सिडर करा, काही कन्सिडर करा. मेटल स्पियर आहे, रिजिड स्टोन आहे, एक बॉडी आहे जी आपण एका पर्टिक्युलर प्लेसला ठेवलेलं आहे. आणि ह्या बॉडीवर मी दोन फोर्स अप्लाय केले ऍट अ टाइम, सायमल्टेनियसली. समजा ह्या डायरेक्शनला मी एक फोर्स अप्लाय केला आणि ह्या डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय केला. आपल्याला थोडं समजण्यासाठी सिंपल केस घेऊया. ह्या डायरेक्शनला समजा 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला आणि ह्या डायरेक्शनला आपण 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला. एकाच बॉडीवर एकाच वेळेला दोन फोर्स अप्लाय केले. वन फोर्स इज अप्लाइड टुवर्ड्स ईस्ट अँड सेकंड फोर्स इज अप्लाइड टुवर्ड्स नॉर्थ. तर तुमचं लॉजिक काय सांगते? ही बॉडी कुठं मूव्ह होणार? बॉडी जस्ट ठेवलेला आहे मी आणि ह्या चॉकवर मी काय केलं? चॉकला दोन दोरी बांधल्या, हा, दोन स्ट्रिंग अटॅच केल्या. एक स्ट्रिंग ह्या चॉकला व्हर्टिकल ओढा लागले, दुसरी स्ट्रिंग ह्या चॉकला हॉरिझॉन्टल ओढाले. ऍट अ टाइम ह्या चॉकवर दोन फोर्स आहेत. एक फोर्स ह्या चॉकला इकडे ओढा लागला ह्या साईडला आणि दुसरा फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनला असा ओढालाय. मग ऍट अ टाइम दोन्ही फोर्स जर सेम असतील आणि ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शन लावले असतील तर बॉडीची मुवमेंट कुठे असणार आहे? बॉडी इकडे पण जाऊ शकणार नाही आहे, बॉडी व्हर्टिकल पण जाऊ शकणार नाही आहे. सो बॉडी विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला बॉडी मूव्ह होणार. होते का बघा? हा फोर्स ह्या बॉडीला इकडे ओढण्याचा प्रयत्न करणार आणि हा व्हर्टिकल फोर्स बॉडीला इकडे वर ओढण्याचा प्रयत्न करणार. दोन्हींचा सायमल्टेनियस इफेक्ट काय होणार आहे? बॉडी इकडे पण जाणार नाही, इकडे पण जाणार नाही, ती ह्या डायरेक्शनला बरोबर दोन्ही फोर्सेसच्या मध्ये मिडल डायरेक्शनला बॉडी अशी मूव्ह होईल. बॉडी विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. समजा मी हा फोर्स काढून घेतला आणि हा एकच फोर्स लागला, हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला, तर हा हॉरिझॉन्टल एकच फोर्स असेल तर बॉडी इकडे मूव्ह होणार. हा फोर्स मी समजा मूव्ह केला, रिमूव्ह केला आणि फक्त एकच फोर्स अप्लाय केला व्हर्टिकल डायरेक्शनला, बॉडी विल मूव्ह इन एक्झॅक्टली व्हर्टिकल डायरेक्शन. पण सायमल्टेनियसली जर मी दोन फोर्स अप्लाय केले तर बॉडी बरोबर ह्या दोन्हींच्या मध्ये मूव्ह होणार. हा फोर्स जास्त असेल, ह्याच्यापेक्षा हा फोर्स जास्त असेल, बॉडी थोडीशी इकडे खाली जाणार. ह्या फोर्स पेक्षा हा व्हर्टिकल फोर्स जास्त असेल, बॉडी थोडीशी वर जाणार. दोन्ही फोर्स इक्वल असतील तर बॉडी बरोबर मध्ये जाणार. तर क्लिअर होते का बघा? मी दोन वेक्टर्स अप्लाय केले. फोर्स इज अ वेक्टर. एका बॉडीवर दोन वेक्टर्स अप्लाय केले आणि या दोन वेक्टरमुळे बॉडीची डिस्प्लेसमेंट कुठे झाली? तर बरोबर ह्या मिडल पॉइंटला झाली. बरोबर आहे. आता मी काय करतो? मला बॉडीला इथं आणायचं आहे. वी हॅव टू डिस्प्लेस द बॉडी फ्रॉम दिस पोझिशन टू दिस पोझिशन, फर्स्ट पोझिशन टू सेकंड पोझिशन. इथून मला बॉडीला इथं डिस्प्लेस करायचं आहे. पहिला मार्क काय घेतला मी? दोन्ही ऍट अ टाइम सेम फोर्स अप्लाय केले, बॉडी इकडे गेली. मी आणखीन एक प्रयत्न करू शकतो की हा फोर्स पण अप्लाय करायचा नाही, हा फोर्स पण अप्लाय करायचा नाही आहे. बॉडीला डायरेक्टली इकडे फोर्स अप्लाय करायचा असा, ह्या डायरेक्शनला. बॉडीला इकडे असं पुश करायचं या डायरेक्शनला. तर बॉडीवर मी ह्या डायरेक्शनला जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी डेफिनेटली जाणार आहे ना. म्हणजे एका फोर्समुळे, सिंगल फोर्समुळे पण बॉडी इथं जाऊ शकते आणि पेअर ऑफ फोर्समुळे, नंबर ऑफ फोर्सेसमुळे पण बॉडी इथं जाऊ शकते. बॉडीला मला डिस्प्लेस करायचं असेल एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला तर मी एकच फोर्स अप्लाय करून, एकच वेक्टर अप्लाय करून बॉडी डिस्प्लेस करू शकतो आणि नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय करून सुद्धा मी बॉडी डिस्प्लेस करू शकतो. मग हे जे नंबर ऑफ फोर्सेस आहेत त्याचा इफेक्ट आणि ह्या सिंगल फोर्सचा इफेक्ट जर सेम असेल, काय म्हणतो का? आता मी दोन फोर्स अप्लाय केले, दोन फोर्समुळे बॉडी कुठं मूव्ह झाली? इथं मूव्ह झाली. आणि इथं मूव्ह करण्यासाठी मी दुसरा एक सिंगल फोर्स लावला. या सिंगल फोर्समुळे पण बॉडी तिथंच मूव्ह झाली आणि ह्या पेअर ऑफ फोर्समुळे पण तिथंच मूव्ह झाली. या दोन्हींचा एकत्रित इफेक्ट आणि ह्या सिंगल वेक्टरचे इफेक्ट काय आहे? सेम आहे. तर असा जो सिंगल वेक्टर आहे त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. डेफिनेशन आपण बघूया, पहिला कन्सेप्ट स्टडी करा. हा काय बघा, हा रिझल्टंट वेक्टर आणि ह्यांना काय म्हणायचं? ह्यांना म्हणायचं कंपोनंट वेक्टर्स. या दोन वेक्टरला म्हणायचं कंपोनंट. ह्या दोन कंपोनंटचा हा एक रिझल्टंट म्हणजे हा एक भाग. फॉर एक्झाम्पल समजा हा एक वेक्टर आहे, म्हणजे दोन्ही हात म्हणून एक हा वेक्टर बनलेला आहे. तर मी असा, हा एक सिंगल वेक्टर झाला, ह्याचं मी स्प्लिटिंग केलं की अशी दोन परपेंडिक्युलर वेक्टर झाली, हा फर्स्ट आणि सेकंड. ह्या दोन्हीला काय म्हणायचं? कंपोनंट. आणि एकत्रित त्याला काय म्हणायचं? रिझल्टंट. ह्या दोन्हींचा एकत्रित इफेक्ट आणि याचा सिंगल इफेक्ट काय असतो? सेम असतो. तर याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर आणि याला म्हणायचं कंपोनंट वेक्टर. आता आपण डेफिनेशन तयार करूया. सो व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर? सो रिझल्टंट वेक्टर ऑफ नंबर ऑफ वेक्टर्स टू और मोर. Resultant vector of number of vectors is a single vector whose effect is same
as that of number of vectors acting together. पुन्हा डिफाइन करतो बघा. Resultant vector of number of vectors is a single vector whose effect is same as that of number of vectors acting together. असा सिंगल वेक्टर ज्याचा इफेक्ट बाकीच्या सगळ्या इफेक्टच्या एकत्रित इफेक्ट एवढा असेल तशा सिंगल वेक्टरला काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर. Number of resultant vector of number of vectors is defined as a single vector. हा single vector whose effect is same. कशाबरोबर आहे? Whose effect is same as that of number of vectors acting together. एकाच वेळी नंबर ऑफ फोर्सेस आपण अप्लाय केले आणि त्याचा एकत्रित इफेक्ट हा एका फोर्स एवढा असेल तर ह्या सिंगल फोर्सला काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर. सो आय विल रिवाइज once again definitions. So what is zero vector? The vector having zero magnitude but particular direction is called as a zero vector. What are the parallel vectors? The vectors having same directions are called as a parallel vectors. Angle between parallel vectors is equal to 0 degree. Next, antiparallel vectors. What are the antiparallel vectors? The vectors having exactly opposite directions are called as antiparallel vectors. Angle between two antiparallel vectors is always equal to 180 degree. Negative vector is a single vector. Negative vector of any vector is a vector having same magnitude but exactly opposite direction. Magnitude same असतं, direction मात्र exactly opposite असते. Unit vector is a vector having unit magnitude and direction same as that of given vector. याचं magnitude किती असतं? 1 असतं. कोणत्याही वेक्टरला त्याच्याच magnitude ने डिवाइड केलं की हा युनिट वेक्टर मिळतो. Next, equal vectors. The vectors having same magnitude as well as same direction. And last आपण आता बघितलं resultant vector. Resultant vector of number of vectors is a single vector whose effect is same as that of number of vectors acting together. तर ह्या लेक्चर मध्ये आपण सेकंड लेक्चर आपलं हे स्केलर्स आणि वेक्टरचं, ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स आपण स्टडी केले आणि एखाद्या वेक्टरचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन कसं करायचं तो पॉइंट आपण बघितला. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करतोय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 लॉ स्टडी करायचे आहेत. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन अँड पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. हे सगळे ऍक्च्युअली इंट्रोडक्शन झाली टॉपिकची, टाइप्स ऑफ वेक्टर्स वगैरे. आता मेन पार्ट आपला स्टडी होतो, ह्या स्टार्ट होतो नेक्स्ट लेक्चरला आपला addition and subtraction of vector, and then we will discuss the multiplication of vectors. Thank you.